प्रवेशद्वार आहे। शेवगाव तालुक्यामध्ये गंगामया साखर कारखाना आहे, त्याचप्रमाणे खाली केदारेश्वर सहकारी कारखाना आहे, वृद्धेश्वर सहकारी कारखाना आणि ज्ञानेश्वर सहकारी कारखाना। सध्याला ऊस गाळपाचा हंगाम चालू आहे, कारखाने सुरू झालेले आहेत। या शेवगाव शहरामधून गंगामया कारखान्याची ऊस वाहतूक, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर साखर कारखान्याची आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जी ऊस वाहतूक आहे ती आमच्या या शेवगाव शहरातून जाते। खरं म्हणजे ऊस वाहतूक करणारे जे काही वाहनं आहेत, ट्रॅक्टर आहे आणि त्याला 2 ट्रॉल्या लावून जुगाड लावून ही वाहतूक या शहरामधून जाते। अत्यंत अरुंद असे रस्ते आहेत आणि त्याच्यातनं दिवसभर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते। ड्रायव्हर लोक साऊंड लावलेले असतात, मोठमोठ्याने कर्कश असा आवाज येतो आणि जेव्हा डबल ट्रॉली किंवा जुगाड लावून जाते तेव्हा इथं जी वाहतूक आहे ती ठप्प होऊन जाते। या अनुषंगाने आम्ही नगरचे जे काही RTO आहेत त्यांच्याशी मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली, बोललो, त्यांना विचारलं की कायदेशीर वाहतूक आहे की बेकायदेशीर आहे। तर त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर वाहतूक आहे, त्यांना तशी चालवता येणार नाही। आम्ही त्यांना इशारा दिला होता की लवकरात लवकर ती कारवाई करा, कारण अलीकडच्या काळामध्ये वाहतूक ठप्प होणं, त्याचप्रमाणे इथल्या वाहतुकीचा बोजबारा होणं, अपघात होणं। मागच्या आठवड्यातच आमचा 22 वर्षाचा एक तरुण पोरगा गेला, कितीतरी अपघात होता। परवाच्या दिवशी तर 15 मिनिटं ॲम्ब्युलन्स थांबून राहिली। मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये RTOनी लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला होता की यांच्यावरती बेकायदेशीर वाहतूक करतात, कारवाई करा। मोटरसायकलवरती जर तिघं गेले तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते। इथं शेवगाव पोलीसचे ट्रॅफिकवाले शेवगाव सोडून बाजूला उभे राहतात, थोडं काही जरी चुकीचं दिसलं त्यांना त्याच्यामध्ये तरी देखील त्यांना अडवलं जातं, त्यांना दंड मारला जातो, दंडाच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही RTOला सांगितलं की त्यांच्यावरती कारवाई करा, या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवरती। मागच्या आठवड्यामध्ये RTO येऊन गेले, त्यांना कारखान्यांना समज दिली, ड्रायव्हर लोकांना समज दिलेली, परंतु अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे। जनतेचा विषय आहे, जनता वैतागून गेलेली आहे, त्रासून गेलेली आहे। बाकीचं कुणी अधिकारी, RTOचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कारखाने यांच्यामध्ये मला असं वाटतं की एकमेकांचं हे देणं घेण्याचा व्यवहार आहे। एवढ्या मोठ्या शहरातून जर बेकायदेशीरपणे वाहतूक चालत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। रात्री 9 नंतर ही वाहतूक चालेल ना, पण दिवसभर चालता कामा नये। आणि म्हणून आम्ही रात्री PIL आणि RTOला अल्टिमेटम देऊन आलेलो आहोत, जर मंगळवारपर्यंत, येणाऱ्या मंगळवारपर्यंत जर ही बेकायदेशीर वाहतुकीवरती तुम्ही दंडात्मक कारवाई केली नाही, त्याच्यामध्ये सुधारणा नाही आली, तर बुधवारी आम्ही क्रांती चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही बाहेर पडणार आहोत आणि म्हणून रस्ता रोकोच्या दिवशी जर काही घडलं तर त्याला सर्वस्वी RTO आणि शेवगावचे पोलीस स्टेशन हे जबाबदार राहतील, असा इशारा आम्ही त्यांना देऊन आलोय, निवेदन दिलेलं आहे। आणि आम्हाला अपेक्षा आहे की मंगळवारपर्यंत ही बेकायदेशीर होणारी वाहतूक थांबवावी, त्यांच्यावरती कारवाई व्हावी, नाही तर बुधवारी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको करणार आहोत। वंचित बहुजन आघाडीचा 8 दिवसाला एक मृत्यू पडला जातो आपला, याला जबाबदार कोण? याला खरं म्हणजे 8 दिवसालाच अपघात होतात, एक बळी जातो इथं, आणि हे RTO आणि पोलीस स्टेशन हे उघड्या डोळ्याने बघतात, हे तेच जबाबदार आहेत, त्यांच्यावरच खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। आणि म्हणून याच्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन करतोय की आणखीन तुम्हाला शेवगाव तालुक्यातले, शेवगाव शहरातले किती निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आहेत। परवा इथं शिक्षकाची गाडी होती, जोडपं होतं, ती गाडी दाबली गेली, असे कितीतरी रोज या ठिकाणी घडतात। माणिक दौंडीचे 2 गेले, काल मिरीमध्ये 2 जे मुलं होते ते ट्रॅक्टर खाली या ठिकाणी चिरडले गेले। आणि म्हणून हे बघा, हे आपल्या समोरच चाललं आहे सगळं, हे बघा, हे दाखवा। या पद्धतीनं राजरोसपणे जर ही अशी बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर याला जबाबदार कोण? याला RTO आणि पोलीस स्टेशन। कारखाने पॅकेज देतात RTOला आणि पोलीस स्टेशनला। आम्ही बुधवारी बेकायदेशीरपणे गाड्यावरती 3-3, 4-4 जण येणार आहोत आणि आम्ही आव्हान करतो RTO, तुझ्यात दम असेल ना आमच्यावर अगोदर कारवाई। दोन्ही हातवर करून वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे पडो, हम तुम्हारे साथ हैं। निष्क्रिय
आंदोलकांचा धिक्कार असो. निष्क्रिय पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो. भारतीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जवान सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. भाऊ साठेंचा बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हे दाखल. झालेच पाहिजे. बेकायदेशीरपणे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर गुन्हे दाखल. झालेच पाहिजे. थँक्यू. तुम्हाला पत्रकार